स्वागतासाठी नेमकं कसा पोलीस बंदोबस्त असणार आहे काय सांगा? वर्ष 2024 या वर्षाच्या स्वागतासाठी पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर च्या वतीने माननीय पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष असा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे। 2 पोलीस उपायुक्त, 4 सहाय्यक पोलीस आयुक्त, 25 पोलीस निरीक्षक, 120 PSI API आणि 700 अंमलदार या बंदोबस्तासाठी नेमण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे विशेष गस्ती पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे। शहरामध्ये महत्त्वाचे चौक, महत्त्वाचे पॉईंट या ठिकाणी फिक्स पॉईंट नेमण्यात आलेले आहेत आणि महिलांची छेडछाड होऊ नये याकरिता छेडछाड विरोधी पथक, दामिनी पथक हे देखील नेमण्यात आलेलं आहे। पोलीस आयुक्तालयाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की ज्या वेळेस जल्लोषामध्ये आपण या नवीन वर्षाचं स्वागत कराल त्यावेळेस पोलिसांनी दिलेल्या सर्व नियमांचं आपण पालन करावं। रस्त्यावरून जात असताना वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं। ट्रिपल सीट जाऊ नये, कर्कश हॉर्न वाजवू नये, रॉंग साईड जाऊ नये आणि इतरांना त्रास होईल अशा पद्धतीने कोणीही वाहन चालवू नये। आपला आनंद आपण साजरा करत असताना नियमांच्या चौकटीमध्ये राहून तो साजरा करावा असं आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। तो आवाज फुका ना बजा के जा रहा हूँ, ऊपर से बजा के और देखे क्या राड कशाला ठेवलं रे? राड गेड राड मारायला जान जा सकते हैं थोड़ी सी मारे अरे काम कर रहे हैं ये जो
16,200 पहले पेंडिंग है गाड़ी में। और अभी ये देखो 16,200 और अभी का आएंगे तुम्हारे एक ही जगह ले ले जब गाड़ी लिए तुमने छत्रपति संभाजीनगर पुलिस की तरफ से बहुत बहुत हार्दिक शुभकामनाएं नव वर्ष के लिए। मैं सभी छत्रपति संभाजीनगर वासियों को ये आह्वान करना चाहूँगा कि दारू पी के या नशा करके गाड़ी मत चलाए। पुलिस आपके लिए यहाँ पे खड़ी है कार्रवाई करने के लिए, तो हमको सहयोग करें। और जो भी लोग अपने बुलेट या मॉडिफाइड साइलेंसर लगा के गाड़ियाँ चला रहे हैं, उनके वजह से बहुत तकलीफ हो रही है छत्रपति संभाजीनगर वासियों को, तो कृपया अपने अपने साइलेंसर चेंज कर लीजिए। ये सबको आह्वान करते हुए मैं सबको शुभेच्छा देता हूँ फिर से। धन्यवाद। पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर तर्फे सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। सध्या आम्ही मिलिंद चौक येथे नाकाबंदी आणि ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस करत आहोत। आमचं नागरिकांना आव्हान आहे की कोणीही अंमली पदार्थाचं सेवन करून गाडी वगैरे चालवू नये, जेणेकरून आपल्या कुटुंबियांना कुठलाही आघात सोसावा लागेल। सर्वांनी नियमांचं पालन करावं, वाहतुकीचं पालन करावं आणि नववर्षाचं स्वागत करावं।